नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 4 दॅट इज द फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमधील काही महत्त्वाचा भाग आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. मागच्या दोघंही स्ट्रीममध्ये आपण GST कसा कॅल्क्युलेट केला जातो, व्हॉट आर द रेट्स ऑफ दॅट GSTचे रेट्स कसे आहेत, टाईप्स ऑफ GST, CGST, SGST याप्रमाणे कशा पद्धतीने ते कॅल्क्युलेशन केलं जातं, हा एक अतिशय महत्त्वाचा आणि सोपा असा पार्ट आपण त्या ठिकाणी बघितला. आता आज आपल्याला या GSTच्या संदर्भात काही अधिकची माहिती मिळवून घ्यायची आहे. मोर इन्फॉर्मेशन अबाउट द GST. आपल्याला माहिती आहे की GST इज वन ऑफ द इनडायरेक्ट टॅक्स. GST हा एक इनडायरेक्ट टॅक्स आहे. त्यामुळे प्रत्येक ट्रेडिंगच्या प्रत्येक स्टेजला आपल्याला GST लागू होतं. त्यामुळे मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर अँड रिटेलर टू कस्टमर, at every stage of transaction there is a GST and rates of that GST are fixed. हे रेट्स जे GSTचे दिलेले आहेत हे फिक्स्ड रेट्स दिलेले आहेत. म्हणजे रेट्स फॉर गुड्स अँड रेट्स फॉर सर्व्हिसेस. येस, मी तुम्हाला मागेही बोललो होतो की या संदर्भात जी काही लिस्ट आहे ती लिस्ट पुस्तकात जी दिलेली आहे ती फार त्रोटक आहे, थोडीशी आहे. आणि जनरली GST हा प्रकार खूप मोठा आहे. म्हणजे हे प्रकरण खूप मोठं आहे. तुम्ही पुढे जाऊन ज्यावेळेस कॉमर्सला जाल किंवा तुम्हाला काही व्यवसायामध्ये जायचं असेल त्यावेळेस तुम्हाला GSTची अधिक माहिती होणारच आहे. परंतु आज आपल्याला नागरिक म्हणून मला निदान एवढी माहिती असायला हवी की हे GST असतं, हे अशा पद्धतीने कलेक्ट केलं जातं, ते बरोबर होतं आहे की नाही या पद्धतीची माहिती आपल्याला असावी. यासाठी अशा प्रकारची प्रकरणं या आपल्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेली आहेत. दुसरा भाग असा की आपल्या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे स्टेट बोर्डाच्या की हे फायनान्शियल प्लॅनिंग किंवा GST हा जो भाग आहे हा कुठल्याही अभ्यासक्रमात नाही, फक्त आपल्या स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये तो गेल्या वर्षापासून तो इन्क्लूड झालेला आहे. म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला जे बाहेर चाललेलं आहे ते सगळं आपल्याला शिकायला मिळतं आहे. नाही तर इव्हन असं होतं की आपण जेव्हा बाहेर पडतो, सगळं कॉलेज वगैरे सगळं संपल्यानंतर बाहेर जातो, मग बहुतेक गोष्टी आपल्याला त्या माहिती पडतात किंवा माहिती होतात. तर असं न होता आपल्याला ते शिक्षणातूनच दिलं जावं, ते शिक्षणातून आपल्याला या बाबी माहिती असायला हव्यात. याचा विचार करून हे प्रकरण या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलं गेलं. मग आपण आपल्याला जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून या GSTच्या संदर्भात काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन, द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन की जी मला माहिती हवी अशी इन्फॉर्मेशन आपल्याला आज या ठिकाणी घ्यायची आहे. आपल्याला माहिती आहे की GST हा 2 प्रकारे घेतला जातो. म्हणजे CGST अँड SGST. ज्यावेळेस टॅक्स पेयर, ज्यावेळेस तो समजा मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, मग मॅन्युफॅक्चरर काय करेल, होलसेलरला GST अप्लाय करेल आणि तो GST त्याला जो मिळेल तो त्याला गव्हर्नमेंटकडे त्या ठिकाणी वर्ग करावा लागतो. मग याच्यातला इनपुट टॅक्स क्रेडिट वगैरे हा जो भाग आहे हा सगळा आपण ॲक्च्युअल अभ्यासलेला आहे. हे सगळं आपल्याला प्रोसेस माहिती आहे. ती जी GSTमधली जी चेन आहे ती चेन आपल्याला माहिती आहे. मग अजून आपल्याला काय इन्फॉर्मेशन हवी आहे, तर मोर इन्फॉर्मेशन अबाउट द GST. याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा भाग दिलेला आहे की दॅट इज द कॉम्पोजिशन स्कीम. मग आता ही कॉम्पोजिशन स्कीम म्हणजे नेमकं काय आहे, तर याच्यामध्ये द पर्सन हुज ॲन्युअल टर्नओव्हर, बघा टर्नओव्हर म्हणजे काय, तो व्यवसाय करत असेल तर त्याचं जे टर्नओव्हर आहे वर्षाचं, वार्षिक, द पर्सन हुज ॲन्युअल टर्नओव्हर इन द प्रिव्हियस फायनान्शियल इयर is less than 1.5 crore can
ऑप्टिंग फॉर कंपोजिशन स्कीम. बरोबर आहे. कंपोजिशन स्कीमला ते लायबल होतात. कोण? द पर्सन्स हुज ॲन्युअल टर्नओव्हर इन द प्रिव्हियस फायनान्शियल इयर इज लेस दॅन 1.5 crore. येस, 1.5 करोड एवढं ट्रान्झॅक्शन तुमचं मागच्या वर्षामध्ये झालेलं असलं पाहिजे, तर तसा पर्सन किंवा ते ऑर्गनायझेशन किंवा तो व्यवसाय तुम्हाला जी एस टीच्या अंडर कंपोजिशन स्कीमच्या अंडर रजिस्टर करता येतो. येस, दिस इज द फर्स्ट पॉईंट. नाव जी एस टी रेट्स फॉर कंपोजिशन स्कीम. कंपोजिशन स्कीमसाठी पुन्हा जी एस टीचे रेट्स वेगवेगळे आहेत. रेस्टॉरंट्ससाठी 5%, मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्ससाठी 1%. येस, नाव आता या कंपोजिशन डीलर्ससाठी काय काय महत्त्वाचे रूल्स आहेत. व्हॉट आर द इम्पॉर्टंट रूल्स फॉर द कंपोजिशन डीलर्स. तर पहिला भाग, कंपोजिशन डीलर्स कॅनॉट कलेक्ट द टॅक्स फ्रॉम कस्टमर्स अँड हेन्स दे कॅनॉट इश्यू द टॅक्स इनव्हॉइस दे हॅव टू गिव द बिल ऑफ सप्लाय. म्हणजे कंपोजिशन डीलर्स कॅनॉट कलेक्ट द टॅक्स फ्रॉम द कस्टमर करून ते टॅक्स घेऊ शकत नाही. हेन्स दे कॅनॉट इश्यू द टॅक्स इनव्हॉइस, म्हणजे त्यांचं टॅक्स इनव्हॉइस त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. मग काय मिळेल? तर बिल ऑफ सप्लाय. येस, बिल ऑफ सप्लाय. नाव द कंपोजिशन डीलर्स शुड फाईल द रिटर्न क्वार्टरली म्हणजे काय? तर 1/4 ऑफ इयर, म्हणजे आफ्टर 3 months. क्वार्टरली मीन्स आफ्टर 3 months. काल एक उदाहरण होतं, त्या उदाहरणामध्ये मी एक्सप्लेन केलेलं होतं की रिटर्न भरण्याचा जो कालावधी आहे तो 1 month तुम्हाला ठेवता येतो किंवा क्वार्टरली ठेवता येतो. जनरली हे कंपोजिशन स्कीम्स डीलर्स जे असतात ते क्वार्टरली रिटर्न भरत असतात आणि जनरली कंपोजिशन डीलर्सच रजिस्टर झालेले असतात. कारण 1.5 crore एवढा टर्नओव्हर किंवा त्याच्यापेक्षा जास्त टर्नओव्हर असणारे फार कमी आहेत. त्यामुळे मॅक्झिमम कंपोजिशन स्कीममध्ये ते रजिस्टर झालेले असतात. नाव कंपोजिशन डीलर्स शुड फाईल द रिटर्न क्वार्टरली. नाव कंपोजिशन डीलर्स कॅनॉट सेल द गुड्स आउटसाइड द स्टेट. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कंपोजिशन डीलरला काय आहे की राज्याच्या बाहेर विक्री करता येत नाही. बट परचेस गुड्स फ्रॉम अदर स्टेट्स. तो डीलर दुसऱ्या स्टेटकडून माल घेऊ शकतो पण दुसऱ्या स्टेटमध्ये माल विकू शकत नाही. येस, कंपोजिशन डीलर्स कॅनॉट अवेल द बेनिफिट्स ऑफ ITC. म्हणजे कंपोजिशन डीलर्सला ITCचं बेनिफिट मिळत नाही. म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते इनपुट टॅक्स क्रेडिट याला वजा करता येत नाही. येस, सॉरी. देन सेकंड, साईनबोर्ड ऑफ शॉप. म्हणजे डीलरचं साईनबोर्ड असतो बघा, म्हणजे पाटी असते आपण त्याला म्हणूया. साईनबोर्ड्स ऑफ द शॉप देअर मस्ट बी मेन्शन कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन. म्हणजे तुम्हाला त्या साईन बोर्डवर त्या ठिकाणी बोल्ड याच्यामध्ये लिहावं लागतं की दिस इज द कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन आहे म्हणून. नाव ऑन बिल ऑफ सप्लाय इट इज मॅन्डेटरी टू प्रिंट. मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी. येस, इट इज मॅन्डेटरी टू प्रिंट द कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट द टॅक्स ऑन सप्लाईज. हे तुम्हाला त्या बिल ऑफ सप्लायवर बोल्ड लेटर्समध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. या अशा प्रकारचे रूल्स आणि अशा प्रकारचे फीचर्स हे कंपोजिशन स्कीमचे आहे. दिस इज द कंपोजिशन स्कीम इन द GST. येस, आता महत्त्वाचा मुद्दा आपण असा बघणार आहोत की हा जो GST कलेक्ट केला जातो याचा काय फायदा आहे. व्हॉट आर द फीचर्स ऑफ द GST कलेक्ट केल्यानंतर काय काय फायदे होणार आहेत. तर हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत असं मी म्हणेन. येस, दीज आर द फीचर्स ऑफ GST.
फर्स्ट थिंग इज दॅट GST इज अ इनडायरेक्ट टॅक्स. पहिला भाग काय आहे, पहिलं फीचर GSTचं असं आहे की GST इज अ इनडायरेक्ट टॅक्स. अँड द फर्स्ट फीचर दॅट इज मेनी इनडायरेक्ट टॅक्सेस आर सबसम्ड अंडर GST. म्हणजे बहुतेक इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहेत ते सगळे सबसम झालेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एका छताखाली आलेले आहेत, बरोबर आहे. अंडर द वन रूफ असा तो भाग आहे. अँड मेनी इनडायरेक्ट टॅक्सेस आर सबसम्ड अंडर द GST. नाव द सेकंड पॉईंट इज दॅट नो डिस्प्यूट बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. डिस्प्यूट म्हणजे फरक, म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस यांच्यामध्ये काहीही फरक ठेवलेला नाही. येस. स्टेट वाईज रजिस्ट्रेशन ऑफ ट्रेडर्स हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. स्टेट वाईज रजिस्ट्रेशन होतं आहे म्हणजे तुम्हाला GSTIN म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, बस GSTIN. तर हा जो नंबर मिळतो तो स्टेट वाईज मिळतो. म्हणून पहिले जे 2 लेटर्स आहेत ते कसले आहेत तर स्टेटचे आहेत, बरोबर आहे. These 2 letters denotes the state code आणि म्हणून स्टेट वाईज रजिस्ट्रेशन त्या ट्रेडर्सचं केलं जातं. GSTIN होल्डर्स म्हणजे ज्यांना GST नंबर मिळालेला आहे असे GST होल्डर्स नीड्स टू कीप ऑल रेकॉर्ड्स अँड शूड पे GST इन टाईम. बरोबर, म्हणजे त्या वेळामध्ये त्यांना तो GST भरावा लागतो. ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन म्हणजे कुठल्याही व्यवहारामध्ये पारदर्शकता या GSTमुळे येते आहे. सेकंड, धिस सिस्टीम इज सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. म्हणजे इतर जे टॅक्सेस याच्यापूर्वी होते ते वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते. म्हणजे वेगवेगळे व्यवहारासाठी वेगवेगळे टॅक्सेस आकारले जायचे. आता मात्र या सिस्टीमनुसार GSTच्या अंडर ते सगळे आलेले आहेत आणि म्हणून धिस सिस्टीम इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. नाऊ रिमूव्हल ऑफ कास्केडिंग इफेक्ट्स ऑफ टॅक्सेस, हेन्स द प्राइजेस आर कंट्रोल्ड. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये काही जे इफेक्ट्स होते, परिणाम होते, ते परिणाम काय झालेत याच्यातले कमी झालेले आहेत आणि मग त्याच्यामुळे काय झालं तर प्राइजेस आर कंट्रोल्ड. बरोबर आहे. म्हणजे रिमूव्हल ऑफ कास्केडिंग इफेक्ट्स ऑफ टॅक्सेस म्हणजे व्यापक जे रूप आलेलं होतं टॅक्सेसला ते काय झालं कमी झालं आणि प्राइजेस काय झाले कंट्रोल झाले. येस. इन्क्रीज इन क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज दे आर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह. बघा, म्हणजे ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह झाल्यामुळे त्याच्या क्वालिटीमध्ये आणि सर्व्हिसेसमध्ये फरक पडला. इन्क्रीज इन द क्वालिटी अँड सर्व्हिसेस बिकॉज दे आर कॉम्पिटिटिव्ह ऑर कम्पेअर्ड ग्लोबली. ग्लोबली ते कम्पेअर केले जात आहेत म्हणून त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये फरक पडला. बूस्ट टू मेक इन इंडिया प्रोजेक्ट. आत्ताच आपल्याला एक घोषणा झाली होती की मेक इन इंडिया प्रोजेक्ट. या मेक इन इंडिया प्रोजेक्टला हातभार लावण्याचं काम GST करत आहे. येस. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन टॅक्स सिस्टीम लीड्स टू स्पीडी डिसिजन्स. आता याच्यापूर्वी टॅक्स घेतला जात होता पण याच्यापूर्वी अशा प्रकारचे सॉफ्टवेअर्स, अशा प्रकारचे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन काम फार कमी व्हायचं. पण आता GSTचं काम टोटली हे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. दिस इज द टेक्नॉलॉजी ड्रिव्हन टॅक्स सिस्टीम लीड्स. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला वेग आला. लीड्स टू स्पीडी डिसिजन्स म्हणजे याच्यामुळे ताबडतोब डिसिजन्स आपल्याला घेता यायला लागले. नाव द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सिस्टीम इज अ ड्युएल मोड. ड्युएल मोड म्हणजे काय, त्या ठिकाणी 2 प्रकारचे टॅक्सेस आहेत बघा, CGST अँड SGST म्हणून त्याला म्हटलेलं आहे ड्युएल मोड. अँड ॲज इक्वल अमाऊंट ऑफ टॅक्स इज लिव्ड बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्मेंट. म्हणून सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंटला सारख्या प्रमाणात GST दिला जातो, तो विभागला जातो आणि मग त्याच्यामुळे काय होतं आहे की राज्याचं असेल त्या राज्याचं जे विकासाचं काम आहे ते सुरळीत मार्गी लागतं आहे.
त्यामुळे पूर्वी काय व्हायचं की सेंट्रलला ते सगळं गोळा व्हायचं आणि त्याच्यानंतर स्टेटला काही अमाऊंट त्याच्यामधली मिळत जायची. तर आता आपल्याला तुम्हाला इथेच ट्रेडिंग झालं त्या स्टेटमध्ये, तर स्टेटचा जो हिस्सा आहे तो स्टेटचा हिस्सा स्टेटकडे वर्ग होतो आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अतिशय इम्पॉर्टंट फीचर्स हे GSTचे आहेत. म्हणून GST हा जो भाग आहे हा तसा खूप व्हास्ट आहे. त्या भागामध्ये आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे, पण आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाच्याही काही मर्यादा असतात. त्या मर्यादा विचारात घेऊन आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके. आता CGST, SGST आणि UTGST हा एक भाग आहे. काल ज्यावेळेस लेक्चर सुरू होतं त्यावेळेस मला 1-2 मुलांचे मेसेजेस पण आलेले होते की UTGST इज नॉट सेम ॲज अ SGST असं त्यांचं म्हणणं होतं. पण UTGST हे SGST सारखंच आहे, कारण आपण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, म्हणजे केंद्रशासित प्रदेश हे राज्याप्रमाणेच आहेत, त्यामुळे तिथं फक्त नाव वेगळं आहे, दॅट इज द UTGST. येस. मग आता CGST, SGST किंवा UTGST, दिस टॅक्स लिव्ड फॉर ट्रेडिंग विदिन द स्टेट. बरोबर आहे. विदिन द स्टेट म्हणजे त्याला इंट्रास्टेट टॅक्स असं आपण म्हणतो. म्हणजे इंट्रास्टेट म्हणजे स्टेट टू स्टेट, बरोबर, त्याच स्टेटमध्ये, अशा पद्धतीने. येस. आता कंपोजिशन स्कीम जे आपण आत्ता बघितलं त्या कंपोजिशन स्कीममध्ये असा विचार करा की फॉर दोज GSTIN होल्डर्स whose annual turnover is in between 20 lakhs to 1.5 crore, या ठिकाणी लिहिलेलंच आहे बघा, 1.5 crore. येस. लेस दॅन असं म्हटलं आहे. मग तिथे रेंज काय आहे? लेस दॅन 1.5 crore म्हणजे सुरुवातीला किती, तर 20 lakhs to 1.5 crore दे पे CGST अँड SGST विथ स्पेशल रेट्स. म्हणजे जे 20 लाख ते 1.5 करोड याच्यामध्ये मागच्या वर्षाचं त्यांचं फायनान्शियल इयरचं, प्रिव्हियस फायनान्शियल इयरचं टर्नओव्हर असेल, असे जे ट्रेडर्स असतात त्या ट्रेडर्सला CGST आणि SGST हे स्पेशल रेटने त्या ठिकाणी पे करावे लागतात. ओके. आणि तिसरा जो प्रकार आहे दॅट इज द IGST. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. IGST. व्हॉट इज IGST? IGST means the tax levied by central government for interstate trading. इंटरस्टेट ट्रेडिंगसाठी हा GST वापरला जातो, IGST. बरोबर आहे. आता हा इंटरस्टेट ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्टेट टू स्टेट अशा प्रकारचा. इंट्रास्टेट म्हणजे काय, राज्यातच फक्त त्याच राज्यात. आणि इंटरस्टेट म्हणजे काय, तर परराज्यात, असा तो भाग आहे. त्यामुळे परराज्यात तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला IGST त्या ठिकाणी टॅक्स लागेल. हा एक CGSTचाच प्रकार आहे, म्हणून GSTचाच प्रकार आहे. आता GSTमध्ये काय काय टॅक्स आलेले आहेत? मग आता GSTमध्ये CGST टॅक्स आहे, बरोबर आहे, सेंट्रल टॅक्स. SGST स्टेट टॅक्स किंवा UTGST, बरोबर आहे, युनियन टेरिटोरी. UTGST म्हणजे गुड्स सर्व्हिस अँड टॅक्स, हा आपल्याला त्या ठिकाणी लागू होतो. त्यानंतर कंपोजिशन स्कीमसाठी 2 प्रकारचे टॅक्स आहे. कोणते? CGST अँड SGST. आणि हा एक वेगळ्या प्रकारचा टॅक्स आहे दॅट इज IGST. दिस टॅक्स इज फॉर द इंटरस्टेट ट्रेडर्स किंवा स्टेट ट्रेडिंगसाठी हा टॅक्स त्या ठिकाणी वापरला जातो. मग आता एवढं आपण बघितल्यानंतर मला थोडासा असा विचार करावा लागेल की इंटरस्टेट किंवा IGST कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दिला जातो किंवा IGST घेतला जातो, मग त्याचं पुढे काय होतं. तर असं एक थोडंसं एक सिंपल असं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे.
तर IGST धिस टॅक्स इज इंटरस्टेट डीलर्ससाठी हा टॅक्स त्या ठिकाणी घेतला जातो. एक उदाहरण अतिशय सिंपल आणि सोपं असं एक त्या ठिकाणी दिलेलं आहे. IGSTचा फुल फॉर्म असा आहे इंटिग्रेटेड GST. IGST त्याचा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड GST. आता GSTचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आयचा फुल फॉर्म फक्त मी सांगितला इंटिग्रेटेड GST. बरोबर. कशासाठी? फॉर इंटरस्टेट सेल. फॉर इंटरस्टेट सेल. इंटरस्टेट सेलसाठी हा टॅक्स वापरला जातो, दॅट इज IGST. नाउ व्हेन ट्रेडिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टेक्स प्लेस बिटवीन द 2 or more स्टेट्स, 2 किंवा अधिक राज्यांमध्ये अशा प्रकारचं ज्यावेळेस ट्रेडिंग होतं, द GST इज लाईव्ड ओनली बाय द सेंट्रल गव्हर्मेंट. म्हणजे ज्यावेळेस राज्यातून एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये आपण ज्यावेळेस ट्रेडिंग करतो त्यावेळेस मला फक्त हा टॅक्स आकारला जातो आणि तो टॅक्स फक्त सेंट्रल गव्हर्मेंटकडे जातो. स्टेट गव्हर्मेंटचा या ठिकाणी काहीही संबंध नाही. आणि त्यामुळे दिस GST इज ओनली फॉर द सेंट्रल गव्हर्मेंट अँड इट इज टर्म्ड ॲज IGST. म्हणून त्याला IGST असं म्हटलेलं आहे. हेन्स द टोटल अमाऊंट इज पेड टू द सेंट्रल गव्हर्मेंट, नॉट स्टेट गव्हर्मेंट. ही टोटल अमाऊंट जी पेड केली जाते ती सेंट्रल गव्हर्मेंटकडे केली जाते. आता एक उदाहरण घेऊया आपण की सपोज one of the dealer is there. Suppose the trader buys the goods from another state and sells them in this state. बघा, एका डीलरने काय केलं, बाईज द गुड्स फ्रॉम अनदर स्टेट, दुसऱ्या स्टेटमधून काय केलं, त्या ठिकाणी वस्तू घेतल्या अँड सेल्स देम इन हिज स्टेट, त्याच्या राज्यामध्ये त्या विकल्या. Then let us see how he can avail of the ITC which he has paid to IGST at the time of purchase. त्याने परचेस केलं त्यावेळेस तो कशा पद्धतीने ते IGST भरेल याचं एक छोटंसं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. तर M इज वन ऑफ द ट्रेडर. हा एक ट्रेडर आहे M. M म्हणजे काय? ट्रेडर ऑफ महाराष्ट्र असं आपण बघूया. तुम्ही लक्षात ठेवायचं की M इज अ ट्रेडर ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामधला एक ट्रेडर आहे. परचेज द स्कूटर पार्ट्स फॉर ₹20,000. बरोबर. याने काय केलं तर ₹20,000ला स्कूटर पार्ट्स घेतले. येस, स्कूटर पार्ट्स फ्रॉम ट्रेडर पंजाब. कुठून घेतले? पंजाबमधून घेतले. येस, पंजाब P. बरोबर आहे. म्हणजे याने पंजाबकडून 20,000चे काय घेतले? स्कूटरचे पार्ट्स घेतले. ओके. अँड पेड द टॅक्स ऑफ ₹5,600. एवढे रुपये त्याने काय केलं? टॅक्स पे केला. येस. आता हे उदाहरण अतिशय छान आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला लगेच कळेल की कशा पद्धतीने सेंट्रल गव्हर्मेंटला टॅक्स जाणार आहे. आता या पंजाबच्या डीलरने त्याला 20,000 रुपयाला हे विकलेलं आहे. याने हे विकत घेतलेलं आहे. येस. त्याने विकत घेताना 5,600 रुपये टॅक्स दिलेला आहे. कोणाला? पंजाबच्या डीलरला. येस. मीन्स and paid the tax of ₹5,600 as IGST. बरोबर आहे. IGST म्हणून त्याने तो टॅक्स दिला. हा किती आहे तर 28% टॅक्स त्याने पे केलेला आहे. बरोबर आहे. कोणी? महाराष्ट्रामधल्या डीलरने. येस. टू द ट्रेडर P. नाउ ट्रेडर M सोल्ड द पार्ट्स टू लोकल कस्टमर फॉर ₹25,000. आता याने काय केलं? या महाराष्ट्राच्या ट्रेडरने पुन्हा 25,000ला हे पार्ट्स काय केले? विकून टाकले.
येस, means he sold the parts to local customer for ₹25,000 and collected ₹7,000 GST. याने किती GST कलेक्ट केला? GST इज इक्वल टू 7,000. 7,000 रुपये GST याने कलेक्ट केला. म्हणजे पंजाबमधून त्याने पार्ट्स आणले, 5,600 रुपये टॅक्स भरला, त्याच्यानंतर तेच पार्ट्स त्याने 25,000 विकले, पुन्हा 28% टॅक्स लावला आणि मग या ठिकाणी तुम्हाला काय मिळालेलं आहे? 7,000 रुपीज हे GST त्याने घेतला. बरोबर आहे. मग आता बायफर्केटेड ॲट CGST अँड SGST. आता याचं CGST आणि SGSTमध्ये तो बायफर्केट करेल. 35,000 अँड प्लस 35,000 म्हणजे हा CGST असेल आणि हा SGST असेल. येस, म्हणजे तो त्या स्टेटमध्ये आला महाराष्ट्रामध्ये आणि त्याने हे एवढे विकले. तेवढे विकल्यानंतर त्याला जो या ठिकाणी मिळाला 7,000 रुपीज, दिस इज द GST त्याने कलेक्ट केला आणि त्याच्यातला SGSTचा हिस्सा एवढा आहे आणि CGSTचा हिस्सा एवढा आहे, 3,500 रुपये. येस, मग CGST पेएबल. मग आता हा काय करेल? CGST किती पे करेल? CGST पेएबल इज इक्वल टू 35,000 मायनस 35,000. बघा, CGST इज इक्वल टू 35,000 मायनस 35,000, कारण त्याने आधी ऑलरेडी हा टॅक्स पे केलेला आहे. बरोबर आहे. हा टॅक्स त्याने काय केलेला आहे? पे केलेला आहे. आणि मग तो पे केलेला टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यायचाच नाही, कारण त्याने आधी सेंट्रल गव्हर्नमेंटला देऊन टाकलं आहे. म्हणजे 3,500 वजा 3,500 मला या ठिकाणी 0. सेंट्रल गव्हर्नमेंटला त्याला द्यायचंच नाही आहे, कारण IGST दिलेला आहे त्याने. त्यामुळे CGST देण्याची गरज नाही. मग आता राहिला भाग फक्त SGSTचा. मग SGSTचं कसं करणार आपण? तर SGST त्याने किती पे केलेला आहे ते मला काढावं लागेल. सो आउट ऑफ ₹5,600, बघा 5,600 रुपयापैकी 3,500 रुपये त्याने युटिलाइज केले. कशासाठी? तर CGSTसाठी, कारण त्याने IGST पेड केलेला आहे, त्याच्यात 3,500 रुपये येऊन गेलेले आहेत. त्यामुळे याच्यातून 3,500 रुपये मला वजा करावे लागतील. उरले किती? तर 2,100 रुपये, 2,100. हे एवढे पैसे उरले, ते CGST वजा करून आले. मग आता 2,100 ज्यावेळेस 2,100 इज क्रेडिटेड टू अवेल फॉर SGST. SGSTसाठी किती अवेल आहे? 2,100 रुपये. बरोबर. मग 2,100 रुपयामधले काय करेल तो? तर त्याला SGST किती भरायचा आहे? 3,500 रुपये भरायचा आहे. पण आधी त्याने ऑलरेडी 5,600मधून 3,500 रुपये वजा करून मला किती मिळालेलं आहे? 2,100 इज क्रेडिटेड अवेलेबल फॉर SGST. हा SGSTसाठी अवेलेबल असलेला क्रेडिट आहे, म्हणजे ITC आहे. म्हणून 3,500मधून 2,100 वजा करणार, मायनस 2,100. किती मिळेल मला? तर 1,400 रुपये मिळेल. येस, आणि हा 1,400 रुपये टॅक्स हा म्हणजे महाराष्ट्राचा डीलर कोणाकडे जमा करेल? ॲज अ SGST. म्हणजे स्टेटला किती टॅक्स देईल तो? फक्त 1,400 रुपये टॅक्स देईल. येस, त्याने ॲक्च्युली 7,000 घेतलेले आहेत, पण या 7,000मधून त्याने 5,600 रुपये आधी भरलेले आहेत, म्हणून त्याच्यातला सेंट्रलला पण दिलेले आहेत. त्याने उरलेला भाग हा स्टेटचा आहे. मग स्टेटचा ऑलरेडी 3,500 रुपये त्याला या ठिकाणी 3,500 रुपये त्याने वजा करायचे आहेत. त्याच्यातून 5,600 मायनस 3,500 विल गेट 2,100 इज अ क्रेडिट फॉर SGST. म्हणजे SGSTसाठी ते क्रेडिट असेल.
SGST payable is equal to 3500 minus 2100 and hence trader M has to pay rupees 1400 only for SGST. Now trader M got full credit to rupees 5600 so that ITC is completely utilized. म्हणजे त्याचा जो ITC आहे, हा जो ITC, याला ITC म्हणूया आपण, हा ITC टोटल युटिलाइज झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. ओके, तर अशा प्रकारचं IGST या संदर्भातलं अशा प्रकारचं ट्रेडिंग त्या ठिकाणी होतं आणि या ट्रेडिंगनुसार तो टॅक्स त्या ठिकाणी गव्हर्नमेंटकडे जमा केला जातो. कारण इंटरस्टेट असल्यामुळे हा पंजाबचा ट्रेडर्स ज्यावेळेस या ठिकाणाहून टॅक्स घेईल त्यावेळेस हा भरेल, हे त्याचं इनपुट क्रेडिट असेल. मग ते इनपुट क्रेडिटमधून त्याने जो टॅक्स घेतला ते इनपुट क्रेडिटमधून हे काय करेल, तो मायनस करेल. तर अशा पद्धतीचं ट्रेडिंग हे इंटरस्टेट ट्रेडिंग होत असतं. अशी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आज आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता पुढच्या स्ट्रीममध्ये आपल्याला काही नवीन भागाकडे जायचं आहे की दॅट इज द शेअर्स. आणि शेअरच्या बाबतीमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचे काही भाग बघायचे आहेत, काही टर्म्स बघायचे आहेत आणि ती पण आपल्याला माहिती असायला पाहिजे की बुवा शेअर मार्केट काय आहे, शेअरमध्ये शेअर कसे घेतले जातात, शेअर म्हणजे नेमकं काय, कशा पद्धतीने ते विकले जातात, त्याच्यावर कशा पद्धतीने आपल्याला बेनिफिट्स मिळू शकतात. अशा प्रकारचा एक छोटासा म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह आहे, तो खूप मोठा भाग नाही आहे. शेअर तर फार अतिशय मोठं व्हास्ट असा एक टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी पाहिजे तेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवायची. ओके, मला असं वाटतं हे अतिशय सिंपल याच्यामध्ये मी तुम्हाला समजून दिलेलं आहे. तुम्हाला ते समजलेलं असेल. समजलं नसेल तर तुम्हा अजून वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन ते बघू शकतात. वेगवेगळी उदाहरणं आहेत ते तुम्ही अनुभवू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकतात. ओके, आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याच्या स्ट्रीममध्ये उद्याच्या तासाला आपण शेअर हा भाग या ठिकाणी सुरू करू. ओके, धन्यवाद.